नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, उद्या आहे गुरुपुष्यामृती योग। त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे पौर्णिमा, पौष पौर्णिमा। त्याचबरोबर या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं। जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृती योग तयार होत असतो आणि ह्या योग जो आहे तर पौर्णिमा आहे आणि गुरुपुष्यामृती योग आहे। या दिवशी काही शुभयोग देखील तयार होत आहेत। सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग आणि त्याचबरोबर या दिवशी अमृत सिद्धी योग सुद्धा तयार होत आहे। त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर पहा, शाकंभरी पौर्णिमा जी आहे तर ते शाकंभरी देवीचे नवरात्र उत्सव चालू होता आणि आता शाकंभरी पौर्णिमा ही उद्या आलेली आहे। आणि या दिवशी माता लक्ष्मीची आपण जेवढी सेवा उपाय करू तेव्हा माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिचे कृपा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतात। असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती वास करत असते आणि ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि त्यामुळेच तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांवरती ती प्रसन्न होते आणि तिची कृपा बरसवत असते। बरेचसे लोक या दिवशी आपलं नसीब चमकवण्यासाठी बरेचसे उपाय करत असतात, त्यामुळेच आपल्याला काही उपाय या दिवशी करायचे आहेत। यामुळेच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होऊन जाईल आणि फक्त एकच दिवसामध्ये आपल्या प्रत्येक इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होऊन जातील। त्याचबरोबर आपल्या घरावरती शत्रुबाधा, त्याचबरोबर काही दोष, अडचणी, संकट, नकारात्मकता ही जर लाभलेली असेल तर ती सुद्धा नष्ट होऊन जाते आणि आपली कठीणातील कठीण इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते। तर त्यामुळेच हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला अजिबात विसरू नका। पहा, आपलं शरीर शुद्धी करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात अशी ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, जे दोष आहे, ज्या अडचणी आहेत त्या सर्व नष्ट होऊन जातील आणि आपल्यामधली बी जी नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होऊन जाईल। तर पहा, ही नकारात्मकता जी आहे तर ती कशामुळे होते आणि कशामुळे घरामध्ये प्रवेश करते। तर आपण एखाद्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणची जागा कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि आपण तिथून घरी येतो किंवा त्या ठिकाणी काही ॲक्सिडेंट झालेला असतो, काही नकारात्मक शक्ती असते तर ती आपल्याबरोबर आपल्या घरी येत असते आणि त्यामुळेच आपल्या घरात वेगवेगळे दोष तयार होतात आणि आपल्या घराला दोष लागले जातात। तसेच बघा, आपल्या आसपास जे राहणारे आहेत तर त्यांना आपली जी प्रगती होते तर ती खपत नसते आणि त्यामुळे ते सुद्धा आपल्याला नजर लावतात आणि त्यांची ती वाईट नजर आपल्या घराला लागली जाते आणि आपल्या घरामध्ये दोष तयार होतात आणि हे दोष नजर दोष, करणी बाधा याप्रमाणे असतात आणि हे दोष जर आपल्या घराला लागलेले असतील तर आपली प्रगती होण्यापासून थांबते। आपल्या मुलं जे आहेत तर ते आपलं ऐकत नाहीत, त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही। आपण एखादं महत्त्वाचं काम करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होतो। तर अशा प्रकारच्या काही गोष्टी घडायला सुरुवात, असे नकारात्मकता, असे दोष आपल्या घराला लागलेले असतील तर ते दूर करण्यासाठी घरामध्ये काही उपाय आपल्याला अशा विशिष्ट तिथींना करायचे असतात। त्यामुळेच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे। तर पहा, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे। तर पहा, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी अशा काही तिथी आहेत किंवा काही सणवार असतात तर या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं, परंतु प्रत्येकालाच असं करणं शक्य होत नाही। तर मग अशा वेळेस आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही वस्तू टाकायच्या असतात। त्यामुळेच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा गंगाजल टाकायचं आहे। जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमित्र टाकलं तरीच। असं गंगाजल टाकल्यामुळं पहा, आपले काही जे पापं आहेत, आपण कळत नकळत जी पापं करतो, काही जर दोष लागलेले असतील ते सुद्धा दूर होण्यास मदत होते
आणि त्यामुळेच बघा उद्या आपल्याला गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी हळदीला किती महत्त्व आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी जेवढे हळदीचे उपाय करता येतील तेवढे उद्या आपल्याला उपाय करायचे आहेत. त्यामुळे चिमूटभर हळद देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होऊन जातो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, त्याचबरोबर आपल्यातले जे दोष अडचणी आहेत ते दूर होण्यासाठी आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हळद ही आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे. त्याचबरोबर पहा, पिंपळाची पानं जर या दिवशी तुम्हाला भेटली तर ती आवर्जून आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. तर पहा, पिंपळाची पानं ही जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्यावरती जो राहू केतू शनीचा जो प्रभाव आहे तर तो कमी होण्यास मदत होते. आणि पहा, ज्यावेळेस तुम्ही अंघोळ करता आणि त्याच्यानंतर जेव्हा थोड्या वेळाने ते पानं बघता तर ते पानं काळे पडलेले तुम्हाला अवश्य जाणवतील. जर तुमच्यामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल तर ती शक्ती दूर होण्याचं काम हे पिंपळाचं पान करत असतं. बरोबर आपल्यामध्ये काही आजारपण असेल किंवा मग काही संकट अडचणी असतील त्यासुद्धा दूर होण्यास मदत होते. तर या पद्धतीने आपल्याला हे सारे उपाय जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे करायचे आहेत आणि अशा ह्या गोष्टी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करताना पहिला मग भरून घ्यायचा तो उजव्या खांद्यावरती टाकायचा, दुसरा मग भरून घ्यायचा तो डाव्या खांद्यावरती टाकायचा. अशा पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. आपल्याला डोक्यावरून अंघोळ अजिबात करायची नाही, कारण या दिवशी गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी आपण केस हे धुत नाही. त्याचबरोबर पहा, गुरुपुष्पांभूत योग आहे. बरेच जण विचारतील गुरुपुष्पांभूत योगाला डोक्यावरून स्नान केलं तर चालेल का? तर अजिबात नाही. तर तुम्हाला केस हे अजिबात धुवायचे नाहीत. या दिवशी आपल्याला घराची फरशी देखील पुसायची नाही, परंतु पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे तुम्हाला जर जास्त अस्वच्छता जाणवत असेल तर तुम्ही एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्या, त्यामध्ये थोडी हळद टाका आणि ते शिंपडून ते थोडंसं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. परंतु आपल्याला पूर्ण असं पाणी घेऊन फरशी पुसायची नाही. तर जे अस्वच्छता वाटत आहे ते आपल्याला साफ करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला घराचा जो उंबरठा आहे तो हळदीच्या पाण्याने स्वच्छ करायचा आहे. जो मुख्य दरवाजा आहे तो हळदीच्या पाण्याने स्वच्छ करायचा आहे आणि दारामध्ये सुद्धा थोडीशी हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने उद्या आपल्याला ही सारी कामं देखील करायची आहे. त्याचबरोबर उद्या आपल्याला अंघोळ करताना भगवान श्री हरी विष्णूंचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अंघोळ करायची आहे. अंघोळ करून झाल्याच्या नंतर पूजा करायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांच्यावरती अभिषेक करायचा आहे. त्यांना धूपदीप दाखवून पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर त्यांना आपल्याला जे पिवळे फळ आहे, पिवळे फुलं आहेत ते अर्पण करायचे आहेत. माता लक्ष्मीला गुलाबाची फुलं असतील तर ते अर्पण करायचे आहेत. भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजे आपले लड्डू गोपाल आहेत त्यांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. परंतु हे तुळशीपत्र तुम्ही जेव्हा अर्पण करता तेव्हा थोडीशी हळद त्या तुळशीपत्राला लावायची आहे आणि नंतर ते अर्पण करायचं आहे. असं केल्याने आपल्याला घरामध्ये कशाचीही कमतरता पडत नाही. माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्यावरती कृपा आशीर्वाद तिचे लाभले जातात. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.